नांदेडला आणि आमची ट्रीप चालू झालेली आहे. आम्ही नांदेडला आलो आणि सर्वजणांनी संध्याकाळी आमच्या मित्राचा वाढदिवस होता उमेश हंडवळेचा, त्यांनी साजरा केला आणि इथून आम्ही यात्रेला सुरुवात झाली. आता आम्ही ओंकारेश्वर मध्ये आहोत आणि इथं फुल मजा करत आहोत सगळेजण. तेव्हा ही बघा सगळेजण मजा करताना. सार्वजनिक जय महाकाल, जय महाकाल. पूरी परिक्रमा आम्ही ह्या मोठीमध्ये बसून केलो आणि उमेश रावने बी भरपूर मजा केली, दसऱ्यात केली. शंकरला खादिवे आम्ही पूर्ण परिक्रमा घेतली ओंकारेश्वरमध्ये, बोटिंग केली, एन्जॉय केला. ओंकारेश्वराचं सुंदर असं दर्शन झालं. इथलं डॅम पाहिला, इथलं पुलं खूप सुंदर आहेत, विदाऊट कॉलम पुलं आहेत. ओंकारेश्वरचं खूप सुंदर दर्शन झालं, खूप मोठा एन्जॉय केला. आमचे साखरे आप्पा तर काय एन्जॉयचे मेन कलाकार होते म्हणायला हरकत नाही. त्यांनी खूप आम्हाला आनंद दिला आणि सुंदर अशी बोटिंग झाली, सुंदर असा प्रवास, खूप मोठा ट्रिपचा एन्जॉय मिळाला आहे आम्हाला. दिनू पाटलांनी आमच्या एवढ्या फोटो काढल्या, फोटो म्हणून पाटलांनी लय फोटो काढल्या माझ्या. मस्त माझ्या बोटीमध्ये तर आनंदच वेगळा होता. जशा म्हणजे पोज देऊन फोटो काढल्या, मस्त मजा केली ओंकारेश्वरमध्ये. मजा आली, एक नंबर नादच कोणा. जय भोले. आणि आम्ही आता गेलो कुबरेश्वर धाममध्ये. पहिलं आम्हाला दर्शन झालं कुबरेश्वर धामचं. आमचे मित्र उमेश आणि सर्व मित्रमंडळी यांनी कुबरेश्वर धामच्या या पिंडीचे आम्ही दर्शन घेतलं. श्री शिवानमस्तुतम या मूर्तीचे बी दर्शन घेतलं आणि सगळा ग्रुपनं आम्ही फोटो काढला तिथं. आणि आम्ही तिथं लॉजिंग केली. लॉजिंगमध्ये श्री शिवानमस्तुतम आपले पंडितजी मिश्रा महाराज यांचे फोटो बघून समाधान वाटलं. जिथं कथा होत्या त्या कथेच्या ठिकाणी आम्ही गेलो. पाऊस चालू होता, त्या पावसामध्ये भिजत रुद्राक्ष घेतला आम्ही बारीला जाऊन. सर्वांनी शेवटचं दर्शन घेऊन परत आम्ही ओंकारेश्वरला निघालो. वाटेमध्ये हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं. सगळ्यांनी जेवताना मजा घेतली. पाऊस चालू होता पुढे, मस्त असं निघालो आणि रस्त्यामध्ये गाडीमध्ये बसमध्ये बसताना आम्ही सगळ्यांनी जीवनाची जगण्याची मजा घेतली. सगळे मोबाईलमध्ये बघत होतं, कोण नाचत होतं, कोण आनंद घेत होतं. फोनमध्ये घेऊन गेलो होती. जेवण पण छान होते ते.
पाटील काय मोबाईलवर बोलायचं सोडलं देखील ती बघा ना. दशरथ ने तर लय भारी केला दशरथ. इतनी आरज मोर सुन लीजिए मेरा अंत समय जब आए तू मेरी अमराज नहीं भोलेनाथ ही लेने आए. इतनी आरज मोर सुन लीजिए मेरा अंत समय झुलत्या पुलावर जाऊन आम्ही फोटो काढल्या, मंदिरामध्ये जाऊन फोटो काढल्या. वा काय ती झुलता पुला होता राव, मस्त. जय महाकाल. ओंकारेश्वरचं दर्शनासाठी आम्ही मंदिरामध्ये चाललो. लॉजिंग कशी बाहेर जाऊन जरा मजा घेतली. मस्त लॉजिंगमध्ये तर आमच्या आंघोळ करायला कपडे बदलायचे, वेळ लागला त्यांना जरा. आणि गेलो पहिल्या सुरू आम्ही ओंकारेश्वरच्या सगळं नावामध्ये गेलो. फोटो वगैरे काढले जरा फ्रेश. नदीची दशरथ कापशेने आमच्या दशरथ कापशेने, उमेश खंडगुळेने गंगेला आणि दिनेश लखादिवे, शंकर लखादिवे, नर्मदा नदी. वा काय पोच दिली उमेश राव. शंकर दोन नद्याचा संगम होता आणि त्या संगमावर परिक्रमा करत करत आम्ही सर्वजण फोटो बिटो काढत मस्त वाटामध्ये एन्जॉय करत गेलो. सगळ्यांनी आनंद घेतला ट्रिपचा. वाटामध्ये आम्हाला तिथून झांझाना गेलं, एवढंच पाणी होतं जोऱ्यास. कडला उतरून आम्हाला बोट वाढल्यानं त्याने रिकामी बोट घेऊन गेलं. वाटत ककडी बिकडी खाल्लो, चलत गेलो पुन्हा पलीकड. परत जाऊन बसलो. परत तोच एन्जॉय. एखादी इकडे इकडे हलवलं तर गटाक म्हणे गुटकी खाई. परत फोटो. उज्जैन आने के लिए पैसा नहीं, महाकाल का बुलावा चाहिए. बघा भेटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला महाकालची साक्षात महाकाल भेटली. आम्हाला साक्षात महाकालनं आम्हाला दर्शन दिलं एकदम जवळून. जवळजवळ अर्धा तास जवळ आरती होत नाही तोपर्यंत आम्ही तिथंच समोर होतो सर्वजण. आणि महाकालनं आम्हाला 3-4 रुपयामध्ये आम्हाला दर्शन दिले. गेल्या महाकालच्या कुंडीवर टोप होता. नंतर टोप काढताना टोप घालून 3-4 रुपयामध्ये महाकालनं अक्षरशः दर्शन दिलं आम्हाला. आणि आमची इच्छा महाकालची पूर्ण झाली. महाकाल ने बुलाया है बाबा तेरे दर पे आए हम, अशी आमची इच्छा पूर्ण झाली. समाधान वाटलं, तृप्ती भेटली. अर्धा तास आम्ही तिथं आरतीसाठी थांबलो, मध्ये बसून होतो सर्वजण. छान वाटलं, मन एकदम प्रसन्न झालं सर्वांचं. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे. आम्ही उद्यानमधनं दर्शन करून आमचे मित्र दिनेश पाटील उज्जैनवरनं दर्शन केल्याच्या नंतर मंदिराच्याच बाजूला कोरुडाईन एक पर्यटन स्थळ एक चांगल्या पद्धतीनं बघण्यासाठी बनवलेलं आहे. ते आमचे मित्र उमेश, दिनेश त्याचा संपूर्ण आनंद लुटत असताना शंकर लखादिवे आणि हिम्मी शिवहाग एक असं नयनरम्य असा परिसर एक 5-7 एकरमध्ये हे पर्यटन स्थळ बनवलेलं आहे.
आणि आम्ही हे सर्व मित्र कंपनी येते वेळेस चहा पिताना येताना जय महाकाल. जय महाकाल.